अजिबात नाही आहे की नावाच्या वादामुळे मी चिडलो वगैरे नाही. तुम्हाला जर बिलीव्ह नसेल तर त्या दिवशीचाही रिव्ह्यू तुम्ही बघा, जेव्हा त्याचं ओरिजिनल नाव वेगळं होतं या चित्रपटाचं. आणि मी तेव्हाही माझ्या गोष्टीवर ठाम होतो की चित्रपटाची स्टोरी एकदम ॲव्हरेज आहे. जस्ट दॅट की हा वादात सापडेल म्हणून थोडीशी याची हाईप बनू शकते. बाकी काही लॉजिक आणि रिझन नाही आहे त्यामागे. एक ॲव्हरेजच्या स्टोरीवाला हा चित्रपट आहे. आणि ते अजून पण मी माझ्या बातांवर ठाम आहे. जर तुम्हाला हे म्हणणं आहे की मी त्या नावामुळे चिडून रिव्ह्यू त्या टाईपचा करतो, नॉट ॲट ऑल बॉस. आय मीन मी तुम्हाला त्या दिवशी पण हा रिव्ह्यूमध्ये एक गोष्ट बोललो होतो की या चित्रपटाच्या फक्त नावामुळे आज चर्चेत असेल. ॲव्हरेजच्या स्टोरीवर बनवला आहे. मी स्वतः पण शॉक्ड आहे की तुम्ही मग नाव तरी असं का ठेवलं त्या काळी. बट कारण स्टोरी वाईज पण मी म्हणलेलं की 1 सेकंडसाठी आपण तो नावावाला विषय आणि प्रोटेस्टवाला विषय बाजूला ठेवू. तरी पण या चित्रपटात असं काहीच नाही आहे की यात मी म्हणेल की यार काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी होतं म्हणून. यातच कळतं की यांना फक्त वादात तो पडल्यावर एक हाईप बनेल असं माहिती होतं आणि त्यामुळे यांनी असं केलं असावं. पण त्याचा काही फायदा झाला आहे असं वाटत नाही आहे. काल पण या चित्रपटाला विथ न्यू स्टोरी तर नव्हती न्यू, विथ फक्त न्यू टायटल होतं. आय डोंट थिंक की काही पब्लिक यात गेली आहे, कारण कलेक्शन तर काही वाढलेलं नाही आहे. तर याचा रिव्ह्यूवर मी ठाम आहे. तुम्ही म्हणले होते की याविषयी रिव्ह्यू नाही केला. तुम्ही ओरिजिनल रिव्ह्यू पाहिलाच नाही त्या दिवशीचा, जो फर्स्ट डे रिअल नावासोबत या चित्रपटाचा मी रिव्ह्यू केलेला तेव्हा. त्यामुळे तुम्हाला असं वाटलं असेल. तो रिव्ह्यू नक्की बघा. त्यात मी स्टोरीविषयी पण बोललो आहे. 5मधून 2.5 स्टार मी त्यावेळी पण दिले होते. आता जस्ट फक्त नाव चेंज केलं म्हणून यांचा रिस्पेक्ट म्हणून मी काही वाढवेल. यार चित्रपट ॲव्हरेजच वाटला तर मग का म्हणून वाढवू. आणि प्रेझेंटेशन तर टी व्हीवरच बघा.